सोनं चांदी पाठोपाठ इंधनाचे दरही कडाडले। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या विदेश दौऱ्यावर। मोदी 5 देशांचा दौरा करणार। राज्यात येत्या 30 जून पासून एसआयआर मोहीम राबवली जाणार। 9.86 कोटींपैकी किती मतदार वगळणार याकडे लक्ष। नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात तपासाला वेग। एसआयटी 900 पानांची चार्जशीट दाखल करणार। सूत्रांची माहिती, तपास अंतिम टप्प्यात पुरावे गोळा करणं आणि आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू। महाराष्ट्रामध्ये नीट परीक्षा नको। नीट परीक्षेमुळे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं नुकसान। राज ठाकरे यांचं सरकारवर निशाणा। एनटीएची फेररचना करा। वैद्यकीय संघटनेची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका। नाशिकमधल्या म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणी नगररचना विभागातले मोठे अधिकारी कारवाईच्या भीतीमध्ये। अनेक अधिकारी मोबाईल बंद ठेवून नॉट रिचेबल। खासदार प्रणिती शिंदेंकडून जयकुमार गोरेंना नोटीस। प्रणिती शिंदेंच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप। प्रणिती शिंदेंनी पाठवली अब्रू नुकसानीची नोटीस। अदानींना अमेरिकेकडून दिलासा मिळणार का? लाचखोरी भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेण्याच्या हालचाली। एअर इंडियाच्या विमानसेवा कपातीमुळे तिकीट दर गगनाला। दिल्ली ते मेलबर्न तिकीट तब्बल 2,76,000च्या घरात। स्वायत्त असल्याचा देखावा कशासाठी? निवडणूक आयुक्त नियुक्ती प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयाचा आक्षेप। विदर्भामध्ये पुढचे 4 दिवस उष्णतेचा येलो अलर्ट। अकोल्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी राज्यातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद। पारा 45.9 अंश सेल्सिअसवर गेल्यानं हाल। मुंबईमध्ये आजपासून 10% पाणी कपात। धरणातला पाणीसाठा घटल्यानं महापालिकेचा निर्णय। मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक। विद्याविहार स्थानकात पादचारी पुलासाठी गर्डर टाकणार। मध्य रेल्वेवर 15 ते 18 मे रोजी विशेष ब्लॉक। रेल्वेत कर्मचारी कपात। मनुष्यबळ सुसूत्रीकरणामुळे तब्बल 29,608 पदं रिक्त। पश्चिम बंगालमध्ये हल्ल्यादरम्यान पोलीस निष्क्रिय। निकालानंतरच्या हिंसाचार प्रकरणी ममता बॅनर्जी न्यायालयात। विना तिकीट रेल्वे प्रवाशांना एप्रिलमध्ये तब्बल 40 कोटींचा दंड। मध्य रेल्वेने राबवलेल्या मोहिमेत एकाच महिन्यात विक्रमी कारवाई। प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णींचं निधन। वयाच्या 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मानसिक आरोग्य क्षेत्रात डॉक्टर नाडकर्णींचं होतं मोठं योगदान। ब्रिक्स परिषदेमध्ये पहिल्याच दिवशी तणाव। अमेरिका इस्रायलच्या निंदेची इराणची मागणी, मात्र यूएईचा विरोध। रोमांचक सामन्यामध्ये मुंबईचा विजयी तिलक तर पंजाबचा सलग 5वा पराभव। आज लखनौ समोर चेन्नईचं आव्हान। लखनौत रंगणार सामना।